हिंगोली, परभणी व नांदेडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये शनिवारी सकाळी 9:45 ते 8:46 दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। हिंगोली शहर, वसमत, औंढा व कळमनुरी परिसरात नागरिकांनी धक्के जाणवताच घराबाहेर धाव घेतली। त्यानंतर परभणी आणि नांदेड जिल्ह्यातही जमिनीला कंप जाणवला। सकाळी भांडी व खिडक्या हलल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। वसमत तालुक्यातील काही भागात वारंवार धक्क्याची नोंद असल्यानं दहशत वाढली आहे। प्राथमिक माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता सौम्य असल्यानं कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही। मात्र प्रशासन सतर्क असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। गोविंद देशमुख, हिंगोली प्रतिनिधी रिपोर्ट। हॅलो, रामनाथ। मी नागोराव राजारामजी शिंदे, राहणार वसमत, वापटी तालुका, वसमत जिल्हा, हिंगोली इथला रहिवासी असून आमच्या इथे भूकंपाचे धक्के हमेशा जाणवतात। 1972 पासून आमच्या इथं भूकंपाचे सतत धक्के चालू आहेत। माग काही दिवसामध्ये थोडे कमी जाणवले, मात्र आता या 2-4 वर्षात सारखे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। त्याच्यातली आजचा भूकंप हा सगळ्यात मोठा भूकंप होता।